महाराष्ट्रातील तमाम 2017 मधील जे अभियोग्यताधारक अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, जे माजी सैनिक आणि 50% मागासवर्गीय पदकपात या भरतीचे अजूनही जीव तोडून वाट पाहत आहेत, अशा महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यधारकांना आज रोजी मी जाहीर आवाहन करतोय। बघा, 12 जून 2023 रोजी माजी सैनिक रूपांतरण यादीसाठी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलं। ते परिपत्रक आयुक्त कार्यालयाला देखील पाठवलेलं आहे। एवढं होऊन देखील अजूनही आयुक्त कार्यालयाने माजी सैनिक रूपांतरण यादी लावलेली नाही। नुकताच 332 उमेदवारांची नियुक्ती ही शासनाने डिक्लेअर केलेली आहे, जाहीर केलेली आहे। त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, त्यांनी त्यांचा हक्क मिळवला। मी सुरुवातीला एक मुद्दा मांडू इच्छितो की यामध्ये आपण माजी सैनिकांच्या जवळपास 2019 ची जाहिरात आणि 2023 ची परत एकदा रिक्त अपात्र यासाठी आलेली जाहिरात, यामध्ये माजी सैनिकांच्या जागा ह्या अजूनही जशाच्या तशाच आहेत। शासनाला आणि प्रशासनाला माझा प्रश्न आहे की त्या जागा शासनानं आदेश देऊन देखील शासनाच्या आदेशाची पायमल्ली हे प्रशासन का करत आहे? हे प्राथमिक शिक्षण संचालनालय असेल, आयुक्त कार्यालय असेल, त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी का करत नाहीये? मित्रहो, लक्ष द्या। आपली 50% मागासवर्गीयांची पदकपात जी झालेली आहे, हा आपल्या मागासवर्गीयांवर सर्वात मोठा झालेला अन्याय आहे, अत्याचार आहे। आणि या अन्यायाला आपण वाचा फोडली पाहिजे। जोपर्यंत आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र सरकार आपल्या मागासवर्गीयांच्या 50% शिक्षक भरती जागा भरत नाही, तोपर्यंत सातत्याने आपलं आंदोलन करावंच लागणार आहे। 12 जून 2023 चं परिपत्रक आल्यावर देखील आयुक्त कार्यालयाने अजून देखील का माजी सैनिक रूपांतरांची यादी लावलेली नाहीये? शासनाचा स्पष्ट उल्लेख आहे त्यामध्ये। माजी सैनिकची यादी तात्काळ लावली यावी। आपण अनेकदा निवेदन दिली, विनंती केली, अर्ज दिलेत, परंतु आपण त्याचा पाठपुरावा देखील केला आहे। परंतु आपल्याला प्रत्येक वेळेस हो, तुमचं काम अंतिम टप्प्यात आहे, तुमचं काम लवकरात लवकर होईल, कान पक गए हमारे ये सुन सुन के, आता तात्काळ कार्यवाही पाहिजे, तात्काळ कार्यवाही झालीच पाहिजे, अन्यथा आता आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, आंदोलन करावं लागेल। नोकरी आपल्या हक्काची आहे, या अधिकाऱ्यांच्या बापाची नाही। शासनाने स्पष्ट आदेश दिल्यावर देखील हे तात्काळ भरती का करत नाही आहेत? याला ना कोर्टाचा स्टे आहे, ना कशा बाबतीमध्ये अडचण आहे, मग हे शासनाचा आदेश असल्यावरही भरती का करत नाही? जब तक रास्ते पे उतरेंगे नहीं तब तक हम पीछे हटेंगे नहीं। नोकरी आपल्या हक्काची आहे, फाइट फॉर आवर राइट्स, आपल्या हक्कासाठी लढायचंय। म्हणून इथे सोमवारला 24 तारखेला मी आणि माझे सहकारी माजी सैनिकांचा तात्काळ राऊंड लावण्यासाठी बंद गार्डन इथे पोलीस स्टेशनला एक अर्ज दाखल करेल, उपोषणाची परवानगी मागेल। ती सोमवारी परवानगीसाठी अर्ज दाखल केल्यावर 2-3 दिवसात परवानगी मिळाली की मी तिथं उपोषणाला बसणार आहे। माझे सहकारी उपोषणाला बसणार आहेत। तुम्ही सर्व माझे सहकारी आहात। ज्यांना ज्यांना शक्य होईल माजी सैनिकांचा आणि 50% मागासवर्गीयांचा तात्काळ राऊंड लावण्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी प्रत्यक्ष पुण्याला हजर व्हा। मी जाहीर आवाहन करेल त्या दिवशी सर्वांनी फक्त 2 दिवस 3 दिवस जर आपण आंदोलन केलं, तात्काळ हे प्रशासन वटणीवर येणार आहे। तात्काळ फक्त आपल्याला आंदोलन करायचं देरी आहे, आंदोलन करावं लागेल। इतिहास गवाह है कि रास्ते पे उतरने से हक मिलते हैं।
नाही तर काही खरं नाही. बघा ना, 2022च्या मुलांनी तात्काळ भरती फेज 2 साठी आंदोलन केलं, उपोषण केलं, सरकार झुकलं, नमलं, झाली त्यांची भरती सुरू. आणि आपण 2017 एकताच नाही आपल्यामध्ये, युनिटीज नाही आहे आपल्यामध्ये. अरे आपल्या भविष्याचा विचार करा, नाही तर नोकरी विसरून जा. तुम्हाला स्पष्ट सांगतोय, 50% मागासवर्गीय पदकपात भरती झालीच पाहिजेत. पण तात्काळ माझे सैनिक या रूपांतर यादीला कुठलीही अडचण नाही आहे. आपण समजू शकतो की 2017 50% माजी सैनिक कोर्ट केस आहे, ठीक आहे. जेव्हा सुनावणी होईल तेव्हा तात्काळ निकाल डिक्लेअर होईल, भरती करावीच लागेल. पण माझे सैनिकला काय प्रॉब्लेम आहे, का लावत नाही आहेत? तात्काळ भरती झाली पाहिजे. तुम्हाला सर्वांना जाहीर आवाहन करतो मी. त्याचबरोबर 2022 ची भरती पूर्ण होत आहे, मग 17वर अन्याय का? हे मागचं जे खरकटं करून ठेवलंय तुम्ही ना अधिकाऱ्यांनी, ते निपटान पहिले. तात्काळ 2017ची भरती करा, माजी सैनिकांची तात्काळ यादी लावा. अन्यथा मी स्वतः आणि माझे सहकारी आमरण उपोषण करणार आहोत, धरणे आंदोलन करणार आहोत, भीक मागो आंदोलन करणार आहे. जे जे शक्य होईल ते सर्व करणार आहे. आता लढाई आर या पारची. हो, बस झालं. आता त्यानंतर अजून एक मुद्दा आहे की आपण या ठिकाणी एक आदेश पारित झालेला आहे. आपल्या पोर्टलला एक आंदोलन करायचं आहे. फक्त एक आंदोलन केलं की पवित्र पोर्टलला पसंती क्रम येतील. आणि जे जे मुलं 1 आणि 2 मार्कांनी मागे राहिलेले आहेत, 1231 जागा आहेत. शासन 10% पदकपात करून ठेवलेली आहे की 10% जागा माझी सैनिकांचे राहू द्या. त्या रूपांतर करून 90% तर आहेत ना, 1231 पैकी 90%. त्या तात्काळ भरती करा ना. सर्वांना जाहीर आवाहन करतोय की सर्वांनी आमच्या सोबत या. 2017ची 50% भरती होऊ द्या, माजी सैनिकांचा रूपांतर राहून लागू द्या. आणि आपले महाराष्ट्रातील जे तमाम बांधव आहेत त्यांना आपल्या हक्काची नोकरी मिळू द्या. लवकरच आपल्याला उपोषणाची तारीख कळवण्यात येईल. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी पुण्याला यायचं आहे. माजी सैनिकांची एकदा का यादी लागली की 2017च्या भरतीला तोंड फुटेल. कारण 2017च्या बाबतीमध्ये काहीच हालचाल हे पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ना न्यूज बुलेटिन, ना काही अपडेट. ऑफिसला गेलं तर तुमचं काम अंतिम टप्प्यात आहे, लवकरात लवकर होऊन दे. काय चाललंय काय हे? होत नसेल तर अधिकाऱ्यांनी राजीनामा द्या, सरळ घरी बसा, दुसऱ्यांना काम करायला द्या. आंदोलनासाठी सर्व लोकांनी तयार राहायचंय, सर्व उमेदवारांनी तयार राहायचंय. ज्यांना ज्यांना शक्य नाही, ही शेवटची स्टेप, शक्य नाही त्यांनी आर्थिक मदत जाहीर करा. आणि जे जे लोक अजूनही 2017च्या भरतीच्या ग्रुपमध्ये ऍड नाहीत त्यांनी माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर 9373890217 या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा किंवा व्हॉट्सअपवर हाय पाठवावं. मी त्याला 2017च्या ग्रुपमध्ये ऍड करून घेतो, 50% आणि माजी सैनिक या ग्रुपमध्ये. तर सर्वांना परत एकदा हार्दून विनंती आहे की माजी सैनिकांची रूपांतरण यादी लावण्यासाठी, म्हणजेच 2017च्या भरतीला तोंड फोडण्यासाठी कमीत कमी ही यादी लागली तर 50%ला काहीतरी कासवगतीने हालचाल होऊ शकते. त्यासाठी एक आंदोलन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्व अभियोग्यताधारकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करावा. कमेंट करा, आपल्या काय तक्रारी आहेत, माझं काही चुकलं असेल, काही मुद्दे बोलायचे राहून गेले असतील, कमेंटमध्ये टाका. तर धन्यवाद.